आज गेले कित्येक महिने आम्ही वारंवार पाठपुरावा करत आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, गेली 4 ते 5 वर्षे झाले नगरपालिकेचे इलेक्शन, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झालेले नाही। त्याच्यामुळे प्रशासकीय राजवट चालू आहे आणि त्याच्यामुळे जो दबाव आम्ही जो कुठल्याही कामाचा पाठपुरावा करत होतो, जो दबाव पडत होता तो आता पडत नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला आंदोलनाशिवाय कुठलाच मार्ग आता उरलेला नाही। आज मांडा टिटवाळा परिसरात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेले 2 वर्षापूर्वी देखील आपण 4 ते 5 हजार मांडा टिटवाळा वासियांच्या सोबत मोर्चा काढलेला होता, तरी सुद्धा अद्याप कुठलेही ठोस उपाययोजना या मांडा टिटवाळकरांसाठी करत नाही। मांडा टिटवाळकर काही टॅक्स भरत नाही आहेत, हे काही वेडे आहेत का? हे आमच्या बायका वेडे आहेत का? पोराटारांना घेऊन आलेले आहेत, तिथे शाळांच्या दांड्या मारून आलेले आहेत, काय जण बिना आंघोळीचे आलेले आहेत, आंघोळीला पाणी नाही। मग सराफ इथे बसून करतो का? इथे उठून काहीच उपाययोजना, हा अनिरुद्ध सराफ आल्यापासून इथे कुठल्याही प्रकारची काहीच योजना, कुठलाही काही त्रास असेल, पंपिंग बंद असेल, लाईट पुरवठा मोहिली प्लांटवर बंद असेल, काही विचारलं मला माहिती नाही, मग तुला माहिती नाही, मग तू उपअभियंता आहेस, या प्रभागाचा 10 प्रभागांचा उपअभियंता आहेस, मग तुला काहीच माहिती नाही तर सोड खुर्ची, जा तुला कुठे। केडीएमसीचं अजून एक सांगते की कुठलाही सेवानिवृत्ती व्हायला कुठले अधिकारी असले, कामाचे कुठले अधिकारी असले की टाकले आमच्या अप्रभागाला। अप्रभागाचे काय मांडा टिटवाळकर किंवा असू दे, अप्रभागाचे सगळेच ओढ असतील, आम्ही काय टॅक्स भरत नाही का? मग आम्हाला सोयी सुविधा करण्याचं तुमचं नियोजन करायचं नाही का? आज आमच्या मांडा टिटवाळ्याच्या मांड्याच्या वेस्ट भागात यायला आज बैलगाडी का आणण्याची वेळ आले? आज आम्ही हांडा घेऊन रस्त्यावर चालू शकत नाही, आमचे नातेवाईक येतात आमच्या घरी यायला घाबरतात। माझ्या इथे काल परवा 2 महिन्यापूर्वी पूजा होती, एक बाई आमचे नातेवाईक आली, स्कूटीवरून आली, पाय कोलमडून पडली। हो तुम्ही बघा रस्ता आमचा, रस्त्यावर चालू शकत नाही तर हंडा घेऊन काय चालणार? म्हणून आज बैलगाडी घेऊन, आज पाण्यासाठी आज आम्ही बैलगाडी घेऊन यायची वेळ आली। हो या अनिरुद्ध सराफला सांगा, एक डोक्यावर रिकामा हंडा घेऊन आमच्या रस्त्यावरून चालून दाखवावंच कळेल याला का कसं बायका कशा आमच्या सहन करतात। या वेळा नाही तिथं आलेला, प्रेग्नंट बाया पण इथं आलेल्या आहेत। हो बघा जरा डोळे खोलून, आज आतमध्ये केबिन मध्ये बसलात, बघ ना जरा बाहेर येऊन याचे जर डोळे फुटलेले असतील तर। आज मी बोलते बायकांना कुठलाही अर्वाच्य शब्द काढू नका, पण बोलता बोलता इतका राग आमच्या मनाशी, आमच्या डोक्यात आहे, पण आम्ही सहन करून मूग गिळून आमच्या बायका चुपचाप येऊन सगळा राग सहन करतायत। आज आम्ही एवढा राग सहन करत करत आज कुठल्याही म्हणजे वारंवार पाठपुरावा करून कुठल्याही आम्हाला प्रतिसाद या प्रभागातल्या पाणी पुरवठा विभागातून मिळत नाही आणि म्हणून आज आम्ही खूप त्रास सहन करून आज हा मोर्चा आणलेला आहे।